आहे बाई, आज सकाळी उठाले मोठा वेळ झाला, कामाला मोठा वेळ होऊन राहिला. तसंच आहे, कोणत्याही कामाचं तसंच आहे. एकदा उशीर झाला का झाला, मग वेळ झाला का मोठा जिवारे येते. जिवारे आले तेच आहे, नाटच लागला आज सकाळी, नाटच लागला आज. सरिता, ओ सरिता, काय करू राहिली हो? काहून आज एवढा वेळ झाला? झाडझुड लय वेळानं करू राहिली. नाही बिचारे, झाडझुडच करून राहिली, झाडझुडच करू राहिली आज. आज म्हटलं बिचारे लवकर चागही नाही आला आणि याचे बाबा वाई करायला गेले. आता वावराच्या वाया सुरू आहे तर लय गडबड आहे. तर बिचारे इथं आज उशीर झाला, अलाराम काही वाजला नाही तर उशीरच मोठा झाला. उठाले उशीर झाला का सारे उशीरच होते. झोपीतून उठल्याबरोबर तर पहिले मा घरी तर त्याला हेच करून द्यायला लागला, डब्बाच करून द्यायला लागते. त्याला उशीर झाला तर इकडे दिवसभर ऊन होते ना. 5:30 वाजता गेले तर 10:30 वाजत त्याची वाई मारून येते बात. मग तसं काम करते ते. पण आज त्याला उशीर होईल. आई आले काय हो, जाग नाही आला काही नाही. तसंच आहे बिचारे, एखाद दिवशी मार वेळ होते, नाहीच येत बिचार जाग. आता काय करतात, तुले रोज येते जाग आणि आज नाही आला ना. तसंच झालं आज, काय करायचं आहे. मग दिवसभर आपलं चालूच राहते घरातले कामं. पण या माणसाचं बरोबर झालं पाहिजे ना. तशीच तुम्ही बाई रातची लवकर झोपतो. रातची तुम्ही म्हणता फिरायला चाल. मी 9:30-10 वाजेपर्यंत बसतो. तुम्ही येता बिचारे 10-10 वाजता. माय एवढ्या वेळानं होत नाही ना तुमच्यासोबत फिरणं. तुम्ही म्हणता नेसती येत नाही. त्याला लवकर स्वयंपाक करून द्यासाठी उठा लागते. तर मग सकाळच मला उठा लागते. तर मग मी चालली येतो लवकर घरी. तुम्ही मार वेळाने येता बापा. तुम्ही येत जा ना लवकर जरा फिरायला. मग मलाही फिरायला भेटते. मग मला एकटीला बसूनच राहा लागते. मी 10 वाजेपर्यंत बसतो, 9:30 वाजता येतो घरून. स्वयंपाक जेवण खावण झाल्यावर त्याच्यानंतर मग मी थोडीशी बसतो आणि घरात चालली जातो. पण तुम्ही बिचारे फिरताच माय भलं मन दुखते. रीता, मी काय म्हणतो बिचारे, मला बिचारे फोन लावायचा आता मापुरीले. तर का मापुरीले फोन लावून मायच्यातले बिचारे बॅलन्सच सरलं. एवढे डाव टाकाले पुरत नाही बिचारे. पोरीच्या याच्यात टाकलं, पोरगी शाळेत जाते तर मायच्यात काही टाकलं नाही बिचारे बॅलन्स. आज गेली थे आणि तिचाही फोन नाही आला. म्हटलं का म्हणून आली. मग त्या घरी मी मला फोन लावून दे म्हटलं. एवढं काय विचारायला लागते हो ताई, देत नाही तर का लावून फोन. लावून नाही देत का मी फोन? घे ना, देतो मी लावून, देतो लावून. अहो माय पियाचा नंबर आहे का त्याच्यात? नंबर आहे का त्याच्यात? ना हो, आहे ना, आहे, देतो ना लावून. थांबा मी आणतो घरातून. मायाच्यात नाही आहे, याईच्या फोनमध्ये आहे बॅलन्स, लावून देतो. म्हटलं हाव तरी म्हणते, दुसऱ्या लय अट्टेल राहते. टाकता नाही येत का आमच्या याच्यात? डायरेक्ट बाहायनेच बनवते. हाय नाही आमच्या याच्यात बॅलन्स. कोणाला मागताना आता विचारच करावं लागते. पण सरी ती कधी बायना नाही करत. हो अनिता ताई, घ्या लावला मी फोन, लावला तिले फोन. घ्या बोला. हॅलो प्रिया, मी बोलून राहिली आई. तर मी म्हणतो बाई, पोहोचली काय? मी अमरावतीच्या मध्ये बसली. लय वेळ बिचारे आपल्या गावाच्या स्टँडवरच बस नव्हती. लय वेळ नव्हती आपल्या गावाच्या स्टँडवर बस. आपल्या गावात कधी लवकरच बस नाही येत ना. लय वेळ थांबा लागलो. होती म्हणे 9ची बस, तर 9ची बस काही आली नाही म्हणे. साऱ्या पोरी सांगत होत्या कॉलेजच्या. तर मग वेळच होऊन राहिला आई. आता डायरेक्ट अमरावतीला जातो म्हटलं, तर अमरावतीची गाडी लागली. आता निघतेच ते, गाडी निघते आता. तर कोणाचा नंबर आई? कोणाच्या नंबरवरून फोन केला त्या? सरिता काकूनी का आपल्या घरापच्च्या त्याला मागितला फोन लावून बाई. काकाचा आहे म्हणते, सरिता काकूच्या इच्छा काकाचा. तर ते म्हणे काकाच्या याच्यावरून लावून देतो म्हणे. त्याच्या याच्यातही बॅलन्स नव्हतं. मोठं महाग आहे ना बॅलन्स, त्यांना त्याच्या टाकायला नाही पुरत ना. तर कोणी एकाच याच्यात टाकते ना. असं काकाचा नंबर आहे का? मग सेव्ह करून घ्या लागल. हो करून घे बाई, सेव्ह करून घे. कधी काम पडलं म्हणजे लावाले बरं होते. आपल्या घरचा फोन घरी राहते नाही राहत, कधी त्या भाऊच घेऊन जाते. ठेव मोबाईल, सेव्ह करून ठेव. काय घेऊ फोन? झालं बोलणं, घे फोन. अहो ताई, पियाच्या सुट्ट्या झाल्या वाटते, संपल्या वाटते. पियाचं शिक्षण आता कोणत्या सेकंड इयरला वाटते ना पिया? नाही हो, सुट्ट्या अधिक काही आहेच तिले. आता 2-3 दिवस आहे सुट्ट्या. मी म्हटलं जाय म्हटलं अमरावतीले, काही शॉपिंग करायची असन तर. मग गेली थे. तिच्या मैत्रिणी हाय म्हणते. लेकराला वाटते ना हो, जाऊ नुसतं शाळेत हे नाही होत का, बोर नाही होत का? जाय म्हटलं तिले, जराशी ये म्हटलं मैत्रिणीसोबत फिरून फारून. मग गेली थे. आणि जराशी तिच्यासाठी कपडे नव्हते, कपडे घेऊन ये म्हटलं. आणि लेकराले बाई एकच ड्रेस चांगलं वाटते का हो? पण परिस्थितीनुसार लेकरू घालते. आपलं गरीबाचं लेकरू कसंही घालते कपडे, फाटके फुटके. पण आपल्यालाही चांगलं नाही वाटत ना लेकरू असं घालून गेलं म्हणजे. कॉलेजला लेकर स्टँडर्ड लेकर राहते हो माय. आपलं लेकरू त्याच्यात बिचारं गरिबीच्या परिस्थितीमुळं शिकून राहिलं. हुशार आहे म्हणून आपण शिकून राहिलं.
पण आपल्याला चांगलं नाही वाटत बिचारे. मग म्या म्हटलं बाई मला आले म्हटलं लाडकी बहिणीचे पैसे मागच्या महिन्यातले या महिन्यातले यायचेच आहे बिचारे, तर घेऊन जाय म्हटलं आणि करून ये म्हटलं तू शॉपिंग म्हटलं. तर मग म्हणे हाव म्हणे आई म्हटलं 2 ड्रेस घेजो म्हटलं बाई 500 रुपयाचे कॉलेजले घाला गेलाले, तर 500चे आणतो म्हणे, 1000 रुपयाचे 2 घेऊन ये म्हटलं बाई, तेवढेच घालाले होते तेवढे तर असते म्हटलं. तर हाव म्हणे. अधिक तिले म्हटलं 500 रुपयाची एखादी चप्पल घ्यायचं म्हटलं 250 रुपयाची, जायले 250 रुपये लागते. असं करून तिले मी 1500 दिले. बापरे सरिता ताईचा आज लय रिकाम पण सकाळ हो काय झालं रिकाम पण कायचं तिचं रिकाम पण मी तिले फोन लावून मागायला आलती, माहितीत काही बॅलन्स नव्हतं. म्हटलं चाल बाई इले फोन लावून मागतो. तर मग ते झाडता तिनं दिला मला फोन लावून. तर मग बसली उलीशी, पोरीले फोन लावला पोचली का बा म्हणून, तर आली तर बसली. मी म्हटलं चला आता गोष्टी करा, घरचे काम तर काय होतच राहीन बा. अहो ताई तुम्हाला माहित नाही का सीमाचं लग्न जुळलं ना, कुठचं आहे काय माहित बाई पोरगा, मला स्टेटस दिसलं. मग म्हटलं चला आता तुम्हाला सांगावं म्हटलं, तुम्ही दिसल्या तर मग मी आली. स्टेटस पाहिलं बाई म्या, चांगला पोरगा चांगला दिसते पाहाय गेले. हो बुढी विचारे मले, सीमाची आजी विचारे पोरग कसं आहे काय कसं आहे. माझ गावातलं पोरग माझ्या घरापासच होय, काही दूरचं होय नाही ते पोरग माझ घरापासच होय. तुमच्याच गावचं पोरग होय का ते, तुमच्याच गावचं आहे. चांगलं वाटलं हो बाई पोरग. तू कसं आहे पोरग, चांगलं इंगला आहे पोरग, तसं गुणागिनान चांगला आहे ना पोरग. सीमा मस्त आहे पोरगी. हो पोरग काय पाहा लागते हो, भलं मस्त आहे पोरग, पोरासारखा पोरगा देव माणूस नाही आहे पोरगा. चांगला आहे, त्याच्यापाशी चांगली गाडी आहे, मॅटेटो आहे ना तो आहे मॅटेटो. त्याच्यानंतर त्याच्या स्वतःचा म्हटलं कार आहे, त्याच्या घरी स्वतःची कार मस्त घेतली ना त्यानं कार. लहानच होता तो, माय एवढा नव्हता म्हणा, माय लईनी बहीण आहे ना तिच्या एवढा आहे तो. चांगला वैकी पायकीतला पोरगा आहे मायवाल्या, चांगला आहे. काही असो सीमाला चांगला भेटला ना हे लय महत्वाचं आहे. हो मग दुसरं काय पाहिजे, पोरगा चांगला असला म्हणजे झालं. चांगला कामा धंद्याचा स्वतःपुरतं कमावलं, दुसरं काय आहे हो जीवनात, काही नाही ना. चांगलं असलं म्हणजे सुखी राहते जीव. पोरगा शेतीच करते पोरगा. चांगलं आहे ना हे महत्वाचं आहे. शेतीतही चांगलं पिकते ना. शेती करते म्हणजे काय कमी आहे का, शेतीतही चांगलं पिकते. चांगलं केलं तर शेती चांगली पिकते. पण आपल्या इकडली जराशी बड्डीची शेती आहे म्हणून पिकून नाही राहिली, नाही तर आपणच काय मागवायला असतो, आपण काही नोकरीवाल्याला मागणी आहे. पण कसं आहे आता अशी परिस्थिती अशी आहे का आपल्या इकडे खड्डा आहे, नाही तर काही इकडल्या भागातले बाई बगीचे किती चांगले आहे हो. तिकडे किती पिकते आणि किती पीक काढते म्हटलं. 25-25, 30-30 लाखाचे म्हटलं बगीचे काढते म्हटलं. 6-6 महिन्याले 25-25 लाख आले तर 50 लाख होते म्हटलं. काय नोकरीत किती पगार भेटते हो बाई. तसं पाहिलं तर शेतकरी सुखी राहू शकते, फक्त आता असं आहे पाण्या गिन्यावर आहे त्याच्यामुळे जरा असं हे आहे, नाही तर काय जाऊ दे ना. पैसाच काय सारं काही सुख आहे काय, समाधान आहे ना जीवाले, समाधान. माणूस आपल्याला स्वातंत्र्य देऊन राहिला, चांगलं हिंडू देते फिरू देते, काय पाहिजे मग दुसरं. आणि पैसाच असला जीवाले सुखच नसलं तर काय कामाचं आहे हो बाई. व सरी ते तू बोलली ते बरोबर आहे. आणि हाय मोठं माया घरी, हाय मोठं माया घरी, नवऱ्यानं बाहेरच नाही निघू दिलं, कुठं जाऊच नाही दिलं, नुसता शकच घेतला, किती बेकार होते मग. मन नाही लागत, कुठं जाऊ नाही देत, इथं गेली काऊन तिथं गेली काऊन, हाही विचार राहते. मग माणूस तसाही करते शक घेतल्यासारखा. मग त्याच्यापेक्षा मग आपलं बरं आहे ना, आपण काय सुखी नाही का, आपणही सुखी आहे. मन सुखी तर सर्वच काही सुखी. आपण तेवढ्या बाबतीत नशीब काढलं आपण सगळ्यांना. आपल्याला काही कुठं झाले रोकटोक आहे का, काहीच नाही म्हणत आपले नवरे आपल्याला. जिथं आता आपल्याला कोणता कार्यक्रम असला का चाललो आपण, काही म्हणत नाही. हेच सगळ्यात जास्त सुख आहे जीवनाचं. घरातला माणूस कडकट नाही करत, नुसती कटकट असली तर काय त्या पैशाची मजा हाय का पैशाची मजा. मग भल्ली मीटिंग भरली तुमची तर नाही काकू. आलो मग एक जण गोष्टी करत बसलो तर मग काय मीटिंग भरायला काय वेळ लागते का आपल्या बायाची. मग असं लग्न जुळलं तर मग त्याच्यावरून गोष्ट निघाली तर मग चाललं एक. मग आपल्याला सुख आहे ना समाधान सगळ्यात महत्वाचं आहे ना. हो मी पाहिलं ना फोटो, मला नीतानं दाखवला ना, हाय ना नीता. हो आई दाखवला ना. नमस्कार मैत्रिणींनो. तुम्हाला असं वाटत असन का बा आज कोण मी नाराज आहे. नाराज याचं कारण आहे की बा आज मी व्हिडिओज बनवणार नव्हते, पण शेवटी म्हटलं की नाही बा आज व्हिडिओ बनायचं. मी आज खूप निराश झाली होती, माझ्या मनाला खूप दुःख वाटलं होतं. पण काय करता,
जे आपल्यासोबत जोडलेले लोक आहे ते आपली वाट बघतात ना, म्हणून मी आज व्हिडिओ बनवला. तुम्ही जे माझे डेली व्हिडिओ बघता आणि लाईक पण करता, पण काही लोक येतात, व्हिडिओ बघतात आणि बघून चालले जातात. लाईकही करत नाही, शेअरही करत नाही आणि सबस्क्राईबही करत नाही. आमच्या चॅनलला आता 2-2.5 वर्ष होत आलेले आहे, पण आमचं चॅनल अधिकही मोनेटाईज झालेलं नाही आहे. तर आम्ही खूप प्रयत्न करत आहे. त्याला तुम्ही जेव्हा सपोर्ट कराल तेव्हाच आमचं चॅनल समोर जाऊ शकतो. पण तुमच्या सपोर्टची आज आम्हाला गरज आहे, तर आम्हाला तुम्ही सपोर्ट करण्याचा पूर्ण प्रयत्न करा. जरी हा 10 मिनिटाचा व्हिडिओ वाटला तरी आम्हाला हे बनवण्यासाठी 2, 2.5, 3 तास असे द्यावं लागते. हे बनवताना आम्हाला कुठलाही आवाज नसेल असं पाहावं लागते. आम्ही रात्रीचे उठून व्हिडिओ बनवतो 2-2, 3-3 तास. रात्रीचे 12 वाजो 1 वाजो रात्री आम्ही व्हिडिओ बनवतो, कारण की आम्हाला तुमच्यापर्यंत मनोरंजन करायचं असतं तुमचं. त्याच्यासाठी आम्ही रोज व्हिडिओ बनवतो. आणि तुम्हाला जर हे व्हिडिओ असेच बघत राहायचे असेल तर आम्हाला सपोर्ट करा. आमचे चॅनल लवकरात लवकर मोनेटाईज करण्याचा तुम्हीच प्रयत्न करू शकता आणि तुमच्याचमुळे होऊ शकते. आणि जेवढेही सबस्क्राईब मिळाले त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद मानतो. आणि असाच आम्हाला सपोर्ट करत राहा आणि आमच्या चॅनलला प्लीज सपोर्ट करत राहा.